नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. राज्य सरकारचे शिक्षक बदली धोरण जिल्हा परिषदेने गुंडाळले. बदली घोटाळ्यातील डेप्युटी CEO शिक्षणाधिकाऱ्यांना वाचवणार कोण? आता तरी ओबेरॉय कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकणार का? मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत कोट्यावधीचा घोटाळा आला समोर. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पुरवठा विभागाला आली जाग. घरगुती गॅस वापरणाऱ्या अनेकांवर धाडसत्र सुरू. गॅस एजन्सी मात्र मोकाट. एसटी चालक व वाहकांच्या नशिबी मात्र उपेक्षाच. ना गादी ना कूलर, सांगा कशी होईल डासांमध्ये झोप. हिवरा आश्रमातील हजारो विद्यार्थ्यांचे जेवण कसे करणार मॅनेज? आचारी आणि पोळ्या करणाऱ्या मावशीच्या हाताला बसताहेत चटके. आता सविस्तर बातम्या. राज्य शासनाच्या शिक्षक बदली धोरणाला पाणी पुसत अकोला जिल्हा परिषदेत कोट्यावधीचा मलिदा घेत 268 शिक्षकांच्या बदल्या आता अडचणीत आल्या आहेत. दिव्यांग नसलेल्यांना खोटे प्रमाणपत्राच्या आधारे केलेल्या बदल्या, विधवा घटस्फोटित नसलेल्या शिक्षकांच्या बदल्या आता चर्चेचा विषय ठरला आहे. प्रत्येक बदलीसाठी 2 लाख घेणारे कोण, अशी विचारणा आता जिल्हा परिषदेमध्ये सुरू झाली आहे. राज्य शासनाच्या शिक्षक बदली धोरणाचे परिपत्रक कचऱ्यात फेकत जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदलीचा महाघोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात बडे मासे अडकणार असून बदल्या करणाऱ्यांमध्ये प्रमुख असलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अनेक विभागाचे चार्ज कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. इतक्यावरच हे प्रकरण थांबले नसून जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्या मंजुरीने या बदल्या झाल्या. त्या बदल्या करताना सर्व नियम धाब्यावर बसवले गेले. दिव्यांगाचे खोटे प्रमाणपत्र जोडत मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या गेल्या. इतक्यावरच हे प्रकरण थांबले नाही तर ज्या महिला शिक्षिका या विधवा घटस्फोटित नाही त्यांना थेट विधवा व घटस्फोटित दाखवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एका बदलीसाठी 2 लाखांचा रेट होता, त्यानुसार किती मलिदा कोणी जमा केला, अशी विचारणा आता होत आहे. दरम्यान शिक्षक बदली घोटाळ्यात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एका गट शिक्षणाधिकाऱ्यांसह 5 जणांचे निलंबन केल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती की जे शिक्षक आहेत त्यांच्या बदली संदर्भामध्ये त्यांनी सवर्ग 1 आणि सवर्ग 2 चा चुकीचे प्रमाणपत्र सबमिट करून लाभ घेतलेला आहे. त्याबाबत अजूनही चौकशी सुरू आहे आमच्याकडे आणि जे आम्हाला आढळले त्यांच्यापैकी 3 शिक्षक आणि 1 BO ज्यांनी हे विलंब केला त्यांना आम्ही निलंबित केलेलं आहे आणि ह्यापुढे सुद्धा चौकशी सुरू आहे आणि पुढे जर काही असं आढळलं तर त्या बाबतीतही कारवाई करण्यात येईल. RRC न्यूजने लावून धरलेल्या बाभुळगाव ते घुसर आणि इतर मुख्यमंत्री सडक योजनेबद्दल शिवसेनेने आता आक्रमक भूमिका घेत गांधीगिरी केली आहे. निकृष्ट दर्जाहीन रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांच्या सत्कार शिवसेनेने केला. पहिली त्यांनी कार्यालयात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यात झालेल्या रस्ते कामांमधील कथित भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जा उघड करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अनोखे गांधीगिरी आंदोलन केले. अवघ्या 6 महिन्यात 46 कोटी रुपयांचे रस्ते उखडल्याने संतापलेल्या शिवसैनिकांनी कार्यकारी अभियंता निलेश वानखडे यांचा शाल व श्रीफळ देऊन उपरोधिक सत्कार केला. या आंदोलनात जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यासह विकासराव पागरूत, सुरेंद्र विस्पुते, आशिष गावंटे, राहुल कराडे यांच्यासह अनेक आजी माजी नगरसेवक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यात 3 महत्त्वाचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तब्बल 46.40 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आले होते. मात्र अवघ्या 6 महिन्यातच या रस्त्यांना मोठ्या मोठ्या भेगा पडल्या असून कॉन्क्रीट उखडल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि या रस्त्याची पुन्हा दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. जर कारवाई झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यापैकी एका रस्त्याची पोलखोल RRC न्यूजने केली होती. गुडदी ते बाबुळगाव या निकृष्ट रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकण्याची गरज अधोरेखित झाली आहे. अकोला तालुक्यातील बाबुळगाव ते गुडदी ते घुसर ते उगवा हा 11 किलोमीटरचा रस्ता. या रस्त्यावर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 46 कोटी रुपये मंजूर झाले. त्याच्यानुसार याचं काम झालं आणि 6 महिन्यापूर्वी या रस्त्याचं काम पूर्ण झालं. 6 महिन्याच्या पूर्वी काम रस्त्याचं झाल्यानंतर तेव्हाच त्या रस्त्याला भेगा पडणं सुरू झाल्यात. त्याच्या भेगा एवढ्या मोठ्या होत्या की मोटरसायकलचं चाक जाऊन फसेल एवढ्या मोठ्या मोठ्या भेगा त्याच्या पडल्या होत्या. म्हणजे तो रस्ता अक्षरशः असा काकडीसारखा उरला होता. या संदर्भात डिसेंबर महिन्यात मी कार्यकारी अभियंत्यांना तक्रार दिली. यांचे सचिव, मंत्रालयातील सचिव, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे सतीश चिखलीकर यांना सुद्धा निवेदन दिलं होतं. परंतु 4 महिन्यापासून यांनी याच्यावर कोणतीच कारवाई केली नाही. आणि त्याचे उपअभियंता असतील, कार्यकारी अभियंता असतील, हे सांगतात की या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हे रस्ते खराब झालेत. वास्तविक या रस्त्यावर कोणती वाहतूक नाही. असं असताना सुद्धा निकृष्ट दर्जाचं काम झालं म्हणून ते रस्ते क्रॅक गेलेत. रस्त्याचं बांधकाम सुरू असताना आमचे उपजिल्हा प्रमुख विकासभाऊ पागृत आणि घुसरच्या गावकऱ्यांनी निवेदन दिलं होतं आणि संबंधित अधिकाऱ्यांना तो रस्ता सुद्धा दाखवला होता की हे रस्त्याचं काम व्यवस्थित नाही होऊन राहिलं. तेव्हा कार्यकारी अभियंत्यांनी पत्र देऊन विकासभाऊ पागृत आणि गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचं काम तेव्हा केलं होतं. मग आम्ही तक्रार केल्यानंतर तुम्ही कोणती कारवाई करत नाही आणि कंत्राटदारानं तक्रार दिल्यानंतर तात्काळ आमच्या पदाधिकाऱ्यावर किंवा गावकऱ्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी जेवढी कार्यतत्परता कार्यकारी अभियंत्यांनी दाखवली तेवढी जर कार्यकारी अभियंत्यांनी तत्परता या रस्त्याच्या कामात दाखवली असती तर निश्चितपणे हा रस्ता चांगला झाला असता. आज 46 कोटी रुपयाच्या रस्त्याचं काम पूर्णपणे दुरुस्तीचं काम सुरू झालं. त्याच्यावर अनेक अपघात सुद्धा त्या रस्त्यावर झालेले आहेत. म्हणून प्रशासन याची दखल घेत नाही. म्हणून आज कार्यकारी अभियंता यांचा शाल श्रीफळ देऊन बुका देऊन त्यांचा सत्कार केला आणि जसं त्यांनी चांगले फोटो त्यांचे रस्ते जिथं चांगले झाले असतील ते फोटो लावलेत त्याचप्रमाणे खराब रस्त्याचे सुद्धा फोटो त्यांच्या कार्यालयात लागले पाहिजेत. म्हणून ते फोटो आम्ही तिथं प्रत्यक्ष आणून लावलेले. घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्यांवर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पुरवठा विभाग गेल्या 2 दिवसांपासून कार्यवाही करत आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने आज मूर्तिजापूर शहरात कारवाई करत खासगी हॉटेलमधून घरगुती वापरात असलेले 7 गॅस सिलेंडर जप्त केले. आज जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र एन्नावार, मूर्तिजापूर पुरवठा निरीक्षक आनंद गुप्ता, अकोला पुरवठा निरीक्षक भोपडे यांनी मूर्तिजापूर शहरातील खासगी खानावळी तसेच हॉटेलमध्ये तपासणी केली असता त्यांनी 7 घरगुती वापराचे गॅस सिलेंडर जप्त केले. या कारवाईमुळे शहरातील सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली. काल उशिरा सायंकाळी अकोला शहरातील GMT मार्केटमधील हिरा कॅटरिंगमधून घरगुती वापरात असलेले 9 सिलेंडर जप्त करण्यात आले होते. अकोला जिल्ह्यातील सिलेंडरचा काळा बाजार होत असल्यास याबाबतची माहिती नागरिकांना जिल्हा पुरवठा विभागाला द्यावी असे आवाहन संबंधित प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान गॅस एजन्सी संचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात पुरवठा विभाग टाळाटाळ का करत आहे अशी विचारणा आता होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याविषयीची खातरजमा करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. राज्याची जीवनवाहिनी समजली जाणारी एसटी धावण्यासाठी दिवसरात्र कष्ट उपसणाऱ्या वाहक आणि चालकांच्या नशिबी मात्र अकोला आगारात वनवास आला आहे. RRC न्यूजचा पहा हा ग्राउंड रिपोर्ट. आगारातील विश्रामगृहाची अवस्था इतकी दयनीय आहे की या उन्हाळ्यात चालकांना साध्या गाद्यांशिवाय चक्क जमिनीवर झोपावे लागत आहे. परिवहन मंत्र्यांनी केवळ घोषणा न करता एकदा अकोल्यात येऊन या कर्मचाऱ्यांची व्यथा पाहावी असा संताप आता व्यक्त होत आहे. अकोला विभागातून लाखो रुपयांचा महसूल दररोज जमा होतो, मात्र ज्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर हा महसूल मिळतो त्यांच्या मूलभूत गरजांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. आम्ही राबायचे किती आणि सोसायचे किती असा सवाल आता एसटी कर्मचारी विचारत आहेत. एसटी चालकांची नीट झोप झाली नाही तर अपघाताचे प्रमाण वाढते, पण चालक वाहकांच्या सोयीकडे मात्र दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. और भी यहाँ पर कूलर की कोई व्यवस्था नहीं है, जहाँ पे बड़े बड़े अधिकारी लोग कूलर AC में बैठे हुए हैं आराम से,
वहीं पर जो लोगों को अपनी मंजिल तक पहुंचाते हैं वो यहाँ पर किस परिस्थिति में ये आप देख सकते हैं। 8 दिवस झाले पाणी नाही इथं प्यायला, प्यायला पण नाही, बाथरूमला पण नाही, बाहेर जावं लागतं. तो संडासवाला बोलतो 5 रुपये द्या, 10 रुपये द्या, रोज कुठून पैसा द्यायचा त्याला. रात्री थकून येतो मला ड्युटीवरून, इथं आराम करायचा म्हणलं तर मच्छरामध्ये झोपावं लागतं. इथं आता 8 दिवसापूर्वी पाणीच नव्हतं, इथं बिलकुल पाणी नव्हतं. आता आजच पाणी आलं इथं आणि मच्छर तर एवढे आहेत तुम्ही झोपू शकणार नाही मच्छर. आणि इथं जागा पण पुरत नाही आम्हाला, काही जागा नसल्यामुळे लोक गाड्यामध्ये झोपतात. पण पाणी प्यायला तर पाणीच नाही, बिलकुल पाणी नाही. आम्हाला बाहेरूनच पाणी घेऊन यावं लागतं. पाण्याची बिलकुल व्यवस्था नाही, प्यायचं पाणी. 8 दिवस पाणी नव्हतं इथं, काही टँकरद्वारे टाकायचं. कधी मग त्यांनी चालू केलं, नंतर त्याचा टोट्या गायब झाल्या तर आम्हाला म्हणायला लागले तुम्ही टोट्या का. म्हणलं आम्हाला काय करायचं, आम्ही इथं राहतो तर आम्ही टोट्या काढणार आहे का. मग ते म्हणे बसवतो. मग त्यांनी आता टोट्या वगैरे बसवल्या आणि आता पाणी आलं. रणरणत्या उन्हात अकोल्याचा पारा 42 अंशावर जातो. मात्र या विश्रामगृहात ना कूलर आहे ना धड पंखे. रात्रीच्या वेळी डासांनी इतका उच्छांद मांडला आहे की कर्मचाऱ्यांना रात्र जागून काढावी लागते. अपुऱ्या झोपेमुळे चालकांच्या मानसिक स्वास्थ्यावर आणि पर्यायाने प्रवाशांच्या सुरक्षेवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. या संपूर्ण ढिसाळ कारभाराबाबत जेव्हा बसस्थानक प्रमुखांना जाब विचारण्यात आला तेव्हा नेहमीप्रमाणे लवकरच सुधारणा करू असे गुळगुळीत उत्तर मिळाले. मात्र ही लवकरची तारीख कधी उजाडणार? प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे चालक वाहन संतापले आहेत. आणि कूलर वगैरे सुद्धा नाही सर, त्याबद्दल काय म्हणणार आपण? कूलरचं सध्या काही कसं आहे, विभागीय कार्यालयातून किंवा आमचं जे सेंट्रल ऑफिस आहे त्याच्यामधून असं काही आलेलं नाही आहे वर कूलर. आणि त्यांच्या बेडबद्दल पत्र दिलेलं आहे. नाही, त्यांच्यासाठी तिथे सतरंजी याची त्याची व्यवस्था केलेली आहे जशी जे. त्याच्यासाठी आणखीन आता एक आतमधलं एक रेस्टरूम दिलेलं आहे, त्याच्यामध्ये पण व्यवस्था आहे, आतमध्ये पण केलेलं आहे, ते बनवून दिलेलं आहे त्यांनी. लाखो प्रवाशांना सुरक्षित इच्छित स्थळी पोहोचवणारे एसटीचे चालक आणि वाहक स्वतः मात्र असुरक्षित आणि अस्वच्छतेच्या विळख्यात अडकलेले आहेत. अकोला बस स्थानकातील विश्रामगृहाची अवस्था पाहिल्यावर प्रश्न पडतो की हे विश्रामगृह आहे की एखादा उकिरडा, असा प्रश्न उपस्थित होतो. वाहक आणि चालकांना पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा भटकंती, डासांचा उच्छांद आणि चक्क नैसर्गिक विधींसाठीही खिशातून पैसे मोजावे लागणारी ही विदारक स्थिती. अनेक दिवसांपासून गाद्यांची सोय नसल्याने लांब पाल्यांच्या गाड्या घेऊन येणाऱ्या चालकांना सिमेंटच्या थंड जमिनीवर किंवा पत्र्याच्या शेडखाली झोपावे लागत आहे. अकोला बस स्थानकातील हे विश्रामगृह सध्या नरकवासाचे दुसरे नाव ठरत आहे. ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी विश्रांती घेणे अपेक्षित आहे तिथे कचऱ्याचे ढीग साचले आहेत. डस्टबिन ओसंडून वाहत असून याच दुर्गंधीत आणि कचऱ्यांच्या सानिध्यात चालकांना झोपावे लागत आहे. दुर्दैवी गोष्ट म्हणजे येथे पिण्याच्या पाण्याची थेंबभरही सोय नाही. गेल्या 8 दिवसांपासून पाण्याचे नळ कोरडे ठाक पडले आहे. घसा कोरडा पडला तरी पिण्यासाठी पाणी मिळत नाही, अशी भीषण स्थिती अकोल्यात निर्माण झाली आहे. पाणी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना बाहेरील सुलभ शौचालयाचा आधार घ्यावा लागतोय. पण इथे खरी शोकांतिका आहे. आधीच तुटपुंजा पगारावर राबणाऱ्या या कर्मचाऱ्यांना प्रत्येक वेळी 10-10 रुपये देऊन नैसर्गिक विधी उरकावे लागत आहेत. दिवसातून 4 वेळा गेले तरी 40 रुपये खिशातून जातात. प्रशासनाच्या चुकीची शिक्षा कर्मचाऱ्यांच्या खिशाला का, हा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. जैसे कि आप देख रहे हैं यहाँ पे वाटर कूलर लगाया गया है, इसमें पानी नहीं है. ये देखिए बिल्कुल भी पानी नहीं है यहाँ पे. बस कुछ भी कर लीजिए पानी नहीं आ रहा है. बस 1-2 बूंद आ रहा है. न यहाँ पर यात्रियों के लिए पानी है और न यहाँ के कर्मचारियों के लिए पानी है. जिस बस में हम सफ़र करते हैं, ड्राइवर कंडक्टर 10-10, 12-12 घंटों तक सफ़र करते हैं, हमें अपनी मंजिल पर पहुंचाते हैं. जब यहाँ पर आकर वो रुकते हैं तो थोड़ी देर आराम करने की सोचते हैं, लेकिन यहाँ पर आराम करने के लिए जब वो आते हैं तो यहाँ का मैं थोड़ा सा नज़ारा आपको बता दूँ. ये जो डस्टबिन है ये ऑलरेडी ओवरफ्लो हो चुकी है और यहाँ पर ही सोना पड़ता है. ये थोड़ा सा आप इधर घुमा दें, ये देखिए यहीं सोना पड़ता है. यहाँ पे गंदगी, एक बदबू भी आ रही है, मच्छरों का प्रादुर्भाव होता है. और अगर इन लोगों की नींद अगर चैन से नहीं होगी तो अगर कल को कोई हादसा हो जाए तो उसका जिम्मेदार कौन? मी जास्त साहेब इथं आणि कूलरची जास्त जरूरत आहे. उन्हाळा जास्त असल्यामुळं ना गाडीत गरम असतं आणि इथं बी गरम, मच्छर जास्त राहतं इथं. फॅन बी गरम हवा मारतात, फुल स्पीडनं चालत नाही ते पंखे. प्यायसाठी खाली कूलर लावलेलं आहे, घालून आणावं लागतं पाणी.
नळाला पाणी लवकर राहत नाही, पाणी चाललं जातं. वरती पाहिजे, कूलर वरती पाहिजे. गरमी मरणाची होते, रात्री मच्छर खूप असतं, इथं झोपा जागा पुरत नाही. याची घाण इथं पूर्ण घाणमध्ये झोपावं लागत रात्री. गरम बी खूप होते. सारखे असं गुंडून झोपावं लागतं, जागा नाही पुरत. एवढे लोक गाड्या लोक येतात इथे. हा, रात्री जे नाईटला गाड्या येतात इथे बाहेर डेपोच्या, इथं जे लवकर येतात त्यांना जागा मिळतो, बाकी ज्यांना गाड्यामध्ये मच्छरामध्ये झोपावं लागतं. पिण्याच्या पाण्याकरता वॉटर कूलर बसवलेला आहे खाली. आणि पाण्याचा जो प्रॉब्लेम होता 2-3 दिवसाच्या आधी मोटर जळाली असल्यामुळे तरी आपण पाण्याचा टँकरचा पुरवठा केला. वर पाणी सोडण्यात आलं त्यांना. आणि घाण अशी आहे की इथे साफसफाई चालूच राहते. त्यांना 2 डस्टबिन बसवून दिलेले आहे, तरी त्या लोकांनी पण कचरा त्याच्यामध्ये टाकायला पाहिजे असते. कचरा डस्टबिनमध्ये टाकलेला, डस्टबिन ओव्हरफ्लो झालेली आहे. पण आता स्वच्छता चालूच राहते त्याची. आता करत असणार ते स्वच्छता करणं. आरटी अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढवून आता 25 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती शिक्षण संचालनालयाने दिली आहे. त्यामुळे अद्याप ज्या पालकांनी अर्ज दाखल केलेले नाही त्यांनी ते दाखल करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. आरटी कायद्यानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली 25% मोफत शिक्षणाची तरतूद आहे. यापूर्वी पालकांना त्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर अंतरातील शाळांची निवड करण्याची अट होती. मात्र न्यायालयाने स्पष्ट केले की जर 1 किलोमीटरच्या परिघात शाळा उपलब्ध नसेल तर विद्यार्थ्यांना अधिक अंतराळावरील शाळेत प्रवेश घेण्यास मज्जाव करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने अंतराची अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला असून आरटी ऑनलाईन प्रवेश प्रणालीमध्ये आवश्यक बदल करण्यात येत आहेत. त्यामुळे पालकांना आता अधिक अंतरावरील शाळांची निवड करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच 16 मार्च 2026 पर्यंत ज्यांनी आरटीई 25% प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरले आहेत त्या सर्वांना अर्ज पुन्हा कन्फर्म करण्याची संधी देण्यात आली आहे. पोर्टलवर विशेष पॉपअप विंडोच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे आदेशात नमूद आहे. दरम्यान या निर्णयामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेत पालकांना अधिक पर्याय उपलब्ध होणार असून विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळविणे अधिक सुलभ होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या पत्रानुसार आरटी 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ज्या पालकांनी 1 किलोमीटरच्या आतमध्ये त्यांना शाळा उपलब्ध होत्या आणि त्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेला होता, अशा सर्व पालकांना मान्य न्यायालयाच्या निर्णयानुसार 3 किलोमीटरच्या परिघामध्ये असणाऱ्या शाळा उपलब्ध होणार आहेत. यासाठी पालकांनी त्यांच्या अर्ज अनकन्फर्म करण्याची पोर्टलवरती सुविधा दिलेली आहे. पालकांनी त्या अर्ज अनकन्फर्म करावे आणि त्याच्यामध्ये त्यांना 3 किलोमीटरच्या परिघात असलेल्या शाळा उपलब्ध होतील त्या शाळांचा विकल्प देऊन पालकांनी आपले अर्ज पुनश्च कन्फर्म करावे. ही सुविधा 25 मार्च 2026 पर्यंत देण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त पालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि आपल्या विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेचा लाभ उपलब्ध करून देण्याबाबत मी सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. अकोल्याच्या शिवणी परिसरातील राहुल नगर येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात मंगळवारी ग्रामस्थांचा संताप पाहायला मिळाला. राहुल नगरमधील शेकडो महिलांनी MIDC पोलीस ठाण्यावर धडक दिली आणि अवैध दारू विक्री तातडीने बंद करण्याची मागणी करत ठाणे प्रमुखांना निवेदन सादर केले. शिवणीच्या राहुल नगरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून देशी, विदेशी आणि हातभट्टीची कच्ची दारू उघडपणे विकली जात आहे. त्यांच्या माहितीनुसार परिसरातील 3 ते 4 ठिकाणी हे अवैध अड्डे सुरू असून यामुळे सामाजिक वातावरण पूर्णपणे बिघडले आहे. दारूमुळे परिसरात दररोज होणारी भांडणे, शिवीगाळ आणि वादाच्या घटनांमुळे महिला आणि कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही प्रतिष्ठित व्यक्तींचे संरक्षण या दारू विक्रेत्यांना लाभले असल्यामुळेच हा व्यवसाय निर्धास्तपणे सुरू असल्याचा गंभीर आरोपही महिलांनी केला आहे. आमचा एरिया हा झोपडपट्टी एरिया आहे, पण तिथं अवैध धंदे खूप चालून राहिले आहे. दारू, वरली, आम्ही खूप दिवसाचे मोर्चे पण काढले, पण आतापर्यंत आम्हाला रिस्पॉन्स मिळालेला नाही आहे. आम्हाला आता न्याय मिळालाच पाहिजे. आमचा हा मोर्चा ठामपणे जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही पुढं पण चालूच ठेवणार आहोत. म्हणले आम्ही आता तुमची जे समस्या आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई जरूर करू. पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने पोहोचलेल्या महिलांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की दारूमुळे कुटुंबात तणाव वाढत असून अनेक घरांची आर्थिक स्थिती खालावली आहे. कष्टकरी आणि मजूर आपली कमाई दारूवर खर्च करत असल्याने घराचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.
या संदर्भात MIDC पोलीस ठाण्याच्या ईशानी आनंद यांनी माहिती दिली की अवैध दारू विक्री रोखण्याच्या मागणीसाठी महिला पोलीस ठाण्यात आल्या होत्या. आम्ही त्यांना आश्वासन दिले आहे की या प्रकरणातील सखोल चौकशी केली जाईल आणि जिथे कुठे अवैध दारू विक्री आढळेल तिथे संबंधित दोषींवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल. नमस्कार, मेरा नाम ईशानी आनंद है. मैं MIDC की इंचार्ज हूँ अभी. आज हमारे पास एक निवेदन आया था कि इलीगल दारू की जो दुकानें हैं इनको बंद करने का एक हमारे पास मोर्चा आया था. लेडीज़ का मोर्चा था और जो भी इंफॉर्मेशन इन्होंने हमें दी है उस पर स्ट्रिक्ट कार्रवाई और रेड्स हम चालू करेंगे. पहले भी हुई थी और उससे बहुत इम्प्रूवमेंट हुआ था. अब इसकी नई इन्फॉर्मेशन के साथ हम और स्ट्रिक्ट कार्रवाई करेंगे और जो भी इलीगल धंधा करेगा उस पर हम कायदे के अनुसार, कानून के अनुसार प्रॉपर स्ट्रिक्ट कार्रवाई करेंगे. ये मोर्चे में है और ये इन्होंने निवेदन दिया है. आजच्या गतिमान युगात प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या व्याधीने त्रस्त आहे. महागडी औषधे घेऊनही अनेक रुग्णांना आराम मिळत नाही. स्नायू, सांधे, गुडघे, कंबरदुखी इत्यादी त्रासाने त्रस्त असलेल्या रुग्णांना तात्काळ आराम मिळवून देण्यासाठी शहरातील कमाल वेदना निवारण केंद्रामध्ये 19 आणि 20 मार्च रोजी आयोजित कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. नॅचरोपॅथी, ॲक्युथेरपी आणि कायरोप्रॅक्टिक उपचार पद्धतीनंतर कमाल वेदना निवारण केंद्रांमध्ये फक्त 15 ते 20 मिनिटात वेदनेतून आराम मिळतो, असा दावा आग्रा येथील सुप्रसिद्ध BEMS नॅचरोपॅथी व कायरोप्रॅक्टिक तज्ज्ञ डॉक्टर तरुण यादव आणि थेरपिस्ट डॉक्टर उदेन खान यांनी केला आहे. गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मणक्याच्या हाडामध्ये गॅपमुळे होणारी वेदना, हातापायांना मुंग्या येणे, पायात पेटके येणे, मायग्रेनचा त्रास, छातीत दुखणे, पायांची जळजळ, अंगदुखी, मणक्याच्या हातात गॅप, हात उचलता न येणे, हातामध्ये पेटके येणे किंवा शरीरात कुठेही वेदना असल्यास या सर्व जुन्या दुखण्यांपासून मुक्ती मिळते. डॉक्टर तरुण यादव यांच्या मदतीने येथे 1 ते 10 वर्षापर्यंतच्या जुन्या वेदनेपासून केवळ 15 ते 20 मिनिटात पूर्णपणे आराम मिळू शकतो. आतापर्यंत डॉक्टर तरुण यादव यांनी शेकडो रुग्णांवर उपचार करून त्यांना रोगमुक्त केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक मोठे राजकारणी, उद्योगपती आणि सामाजिक संघटनांनी त्यांचा सत्कार केला आहे. 19 आणि 20 मार्च रोजी आयोजित कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन रुग्णांना करण्यात आले आहे. महिलांसाठी येथे स्वतंत्र व्यवस्था आहे आणि ऑनलाईन नोंदणीची सोय देखील उपलब्ध आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी कमाल वेदना मुक्त केंद्र, मंगरुळपीर रोड, युसुफ अली खदान गणेश शटरच्या बाजूला तसेच कृपया खालील मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 90 49 83 15 73 तसेच 86 23 88 84 43. कसे तुमचे धन्यवाद करू काय म्हणजे काय सांगू मला कळलं झालंय. कारण माझ्या मुलानं मला हैदराबाद पर्यंत न्यायची तयारी केली. 15 मिनिटाची थेरपी जर माणूस 1 वर्ष जरी बसत नाही ते माणूस आज मी बसून दाखवायला तुम्हाला माझं वय 55 वर्ष आहे. सर मी कसे धन्यवाद करू. काय नाव आपलं? आपण कुठून आलात? काय प्रॉब्लेम होता आपल्याला? किती वर्षापासून होतं? 5-7 वर्ष झाली. आपण डॉक्टर वगैरे दाखिलं? काय म्हणले डॉक्टरांनी? ऑपरेशन सांगितले होते. जसे की आपले डॉक्टर साहेब आलेत आग्राहून, डॉक्टर तरुण यादव सर यांच्या हाताच्या थेरपीनं तुमचं जे 5-7 वर्षाचं जे त्रास होतं ते किती मिनिटामध्ये गायब झालं? 15 मिनिटामध्ये पूर्ण गायब. आता काय त्रास आहे तुम्हाला? बसण्यात उठण्यात जे त्रास होतो आता काय आहे का? मग आपल्यासारखे सोशल मीडियावर खूप लोक पाहणारे आहेत न्यूज वगैरे, त्यांना आपण काय माहिती देणार? आम्ही त्यांना हेच माहिती द्या की तुम्ही पण या डॉक्टरकडे या आणि इलाज घ्या. या डॉक्टरच्यामुळे माझी पण तब्येत चांगली झाली आणि उठताना बसताना त्रास होता तो पण कमी झाला. काय नाव आपलं? कुठून आलात आपण? आपल्याला काय प्रॉब्लेम होतं? पायाचा आणि गुडघ्याचा त्रास होता. किती वर्षापासून होतं? 8-10 वर्ष. मग डॉक्टरला वगैरे दाखवलं आपण? काय म्हणले डॉक्टरांनी? वाताचा वगैरे प्रॉब्लेम म्हणले. जसे की आपले डॉक्टर तरुण यादव सर आग्राहून आलेले आहेत, त्यांच्या हाताच्या थेरपीनं तुमचं जे त्रास होतं 8-10 वर्षाचं ते किती मिनिटामध्ये गायब झालं? आता काही त्रास आहे का तुमच्या शरीरामध्ये? काहीच नाही, पूर्ण चांगलं झालं. तुम्ही डॉक्टर साहेबाबद्दल काय सांगणार? खूप चांगले डॉक्टर आणि खूप मस्त केलं. एकदम क्लिअर. आपल्यासारखे पेशंट जे येतात त्यांना तुम्ही काय माहिती देणार? इथं यायला पाहिजे की नाही? यायला पाहिजे आणि भेट द्यायला पाहिजे सरांची आणि खूप चांगले करतात आणि रिझल्ट. मैडम क्या नाम आपका? सर मेरा नाम संध्या इमळे है. आप कहाँ से आते? मैं अकोला से हूँ. आपको क्या प्रॉब्लम था मैडम? वो मेरी कमर का बहुत दर्द था मुझे.
मुझे खड़ा भी रहना आता नहीं था। कितने साल से दर्द था मैडम? वो तो मेरा 2 साल से मुझे चालू है सर। हाँ, जैसे कि मैडम आगरा से तरुण यादव सर आए, हाँ। इनके थेरेपी से आपका जो दर्द था वो कितने मिनट में गायब होगा? बस मैं पिछले महीने ही आई, मैंने टीवी पर ऐड देखी थी। जी और मैडम। ये ऐड में वो नंबर भी आया था आपका। जी। तो मैंने फोन लगा के देखा कि चलो ये भी कर लेते हैं। जी। तो ये सोच के मैं आई थी, थेरेपी दी। जी। और मुझे जो दवाई दी, जी। तो ये इसकी वजह से मैं एकदम अच्छी हो गई, एकदम, यानी कि थोड़ा बहुत दर्द रहा अभी, बाकी लेकिन पूरे रिलीफ हो गया? बहुत मुझे अच्छा लग रहा है। अगर 100 में से पूछूंगा तो आपको कितना % रिलैक्स है? मुझे तो 75% तो मुझे आ गया अभी जी मैडम। रिजल्ट। जी। थोड़ा बहुत है, तो इसलिए मैं फिर से आ गई कि मैंने आपके पास में, आप आगरा से यहाँ तक आए, और मैं एक बहुत दिनों से मैं ये सोच रही थी कि मुझे कोई अच्छा करेगा कि नहीं, किसकी दवाई मुझे लागू होगी। तो मुझे तरुण यादव सर बहुत अच्छे डॉक्टर मिले और इन्होंने मेरा पूरा दर्द गायब कर दिया है। थैंक यू सो मच। अकोला शहरात सुशोभीकरणाच्या कामांना वेग आला असून रेल्वे स्टेशनपासून अग्रेसन चौकापर्यंतच्या मार्गावर आकर्षक लाइटिंग आणि हरितीकरण करण्यात आले आहे। या कामामुळे शहराचा चेहरामोहरा बदलताना दिसत असून विशेषतः रात्रीच्या वेळी हा परिसर अधिक आकर्षक दिसून येत आहे। अकोला शहरात सध्या सुशोभीकरणाच्या विविध कामांना गती मिळाली आहे। विशेषतः रेल्वे स्टेशनपासून अग्रेसन चौकापर्यंतच्या मुख्य मार्गावर डिवायडरवर हरितीकरण करण्यात आले असून आकर्षक लाइटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे। या कामामुळे संपूर्ण मार्ग अधिक सुंदर आणि व्यवस्थित दिसू लागला आहे। डिवायडरवर लावण्यात आलेली झाडे आणि सजावटीची लाईट्स रात्रीच्या वेळी विशेष आकर्षण ठरत आहेत। त्यामुळे या भागाचा नाईट व्ह्यू अधिकच खुलून दिसत आहे। नागरिकांकडूनही या उपक्रमाचे स्वागत केले जात असून शहराच्या सौंदर्यात भर पडत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। अशा प्रकारच्या सुशोभीकरणामुळे अकोल्याचा विकास आणि आधुनिकतेकडे वाटचाल होत असल्याचे चित्र दिसत आहे। प्रेम, अनैतिक संबंध आणि त्यातून उद्भवलेला टोकाचा सूड अखेर समोर आला आहे। यवतमाळमध्ये एका 30 वर्षीय तरुणाची ज्या निर्घुणपणे हत्या करण्यात आली ते पाहून पोलिसांचेही काळीज सर्र कापले। पण आरोपी एक ना एक पुरावा सोडतो आणि तो सापडतो देखील। यवतमाळच्या वाघापूरच्या शेतशिवारात रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या त्या मृतदेहाचा चेहरा दगडाने विद्रूप करण्यात आला होता। पण म्हणतात ना, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो पुरावा सोडतोच। पोलिसांनी अवघ्या 24 तासात या हत्याकांडचा छडा लावला आणि समोर आलेलं सत्य धक्कादायक होतं। चक्क एका महिलेने आपल्या पतीच्या मदतीने आपल्याच माजी प्रियकराचा काटा काढला। 15 मार्चची ती सकाळ वाघापूर शेतशिवारात नेहमीसारखी शांतता होती, पण अचानक एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। दगडाने ठेचलेला चेहरा आणि शरीरावर चाकूचे सपासप वार, मृतदेहाची अवस्था पाहून हे हत्याकांड किती क्रूर होतं याची प्रचिती येत होती। घटनेचं गांभीर्य ओळखून लाडखेड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली। मृतदेहाची ओळख पटली ती आतिश देशमुख म्हणून। पोलिसांनी तांत्रिक तपासावर भर दिला आणि आतिशच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स खणले। तिथूनच या प्रकरणाला कलाटणी मिळाली। शेवटचे काही कॉल्स अंकुश खोडे आणि त्यांची पत्नी रुपाली खोडे यांच्याशी संबंधित होते। संशयाची सुई फिरता स्थानिक गुन्हे शाखेने अंकुश आणि रुपालीला ताब्यात घेतलं। पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी जे कबूल केलं ते ऐकून पोलीसही थक्क झाले। रुपाली आणि आतिश यांच्यात पूर्वी अनैतिक संबंध होते, मात्र आतिशकडून रुपालीला वारंवार मानसिक त्रास दिला जात होता, धमक्या दिल्या जात होत्या। याच त्रासातून मुक्त होण्यासाठी पती पत्नीने आतिशला कायमचं संपवण्याचा कट रचला। 14 मार्चच्या रात्री त्यांनी आतिशला निर्जन स्थळी बोलावलं। आतिश काही समजण्याआधीच त्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकण्यात आली। तो वेदनेने विवळत असतानाच रुपाली आणि तिच्या पतीने चाकूने त्याच्यावर सपासप वार केले। एवढ्यातच त्यांचं मन भरलं नाही तर त्यांनी आतिशचा चेहरा दगडाने ठेचून काढला। एका अनैतिक संबंधाचा शेवट रक्ताने माखलेल्या जमिनीवर झाला आहे। पोलिसांनी पती-पत्नीला बेड्या ठोकल्या असल्या तरी या घटनेने यवतमाळमध्ये खळबळ माजली आहे। किरकोळ धमक्या आणि त्रासातून मार्ग काढण्यासाठी थेट हत्या करण्याचा मार्ग निवडणाऱ्या या जोडप्याला आता कायद्याच्या कचाट्यातून सुटका मिळणार नाही। राहुल वासनिक, RRC न्यूज, यवतमाळ। अमरावतीत भटक्या कुत्र्याचा त्रास नागरिकांना वाढला आहे। इतकेच नाही तर लहान मुलांवर कुत्र्याचे हल्ले वाढले आहे। भटके कुत्रे पकडण्याकडे महापालिकेचे व कंत्राटदाराचे दुर्लक्ष पाहता अमरावतीत संतापाची लाट आहे।
अमरावतीच्या स्वामी विवेकानंद कॉलनी मोतीनगर परिसरात राहणारी 10 वर्षाची कृष्णाली राम घरडे हिच्यावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केला. या घटनेनंतर संतप्त रहिवाशांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेशी संपर्क साधला असता सुट्टी असल्याचे कारण पुढे करत कुत्रे पकडणाऱ्या पथकाने आपली जबाबदारी झटकली. महापालिकेच्या या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या जीवघेण्या हल्ल्यात चिमुकलीच्या हाताला आणि पायाला कुत्र्याच्या नखांमुळे गंभीर जखमा झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली. मात्र आज सुट्टी आहे, त्यामुळे यंत्रणा उपलब्ध नाही असे उत्तर देऊन महापालिकेच्या श्वान पथकाने येण्यास नकार दिला. या प्रकारानंतर स्थानिक नगरसेविका ॲडव्होकेट प्रीती रेवणे यांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार केली असून जखमी मुलीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. तसेच शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांना पकडण्यासाठी तत्काळ विशेष मोहीम राबवण्याची सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिली आहे. रामरायाचा गजर, भक्तीचा सोहळा आणि भक्ताच्या हृदयात दाटलेला अलोट आनंद अशा मंगलमयी वातावरणात मोठ्या राम मंदिरात श्री रामनवमी उत्सवाचा शंखनाद झाला आहे. शतकानुशतके चालत असलेली भजन कीर्तनाची ही पवित्र परंपरा जोपासत यंदाही मंदिरात जय्यत तयारी सुरू आहे. राम जन्मोत्सवासाठी मंदिराचा कानाकोपरा रंगरंगोटीने झळाळून निघाला असून भगव्या ध्वजाच्या डौलात आणि झुंबरांच्या लखलखाटात सजवले जात आहे. 19 मार्चपासून या आध्यात्मिक अनुष्ठानाला प्रारंभ होत असून अवघा परिसर रामनामाच्या घोषाने दुमदुमणार आहे. उत्सवाचे स्वरूप आणि भक्तीचे कार्यक्रम भक्तांच्या श्रद्धेला आणि भक्तीला साद घालणारे हे 10 दिवस आध्यात्मिक चैतन्याने भारलेले असतील. उत्सवाचा प्रारंभ श्रीराम पंचायतन अभिषेक आणि पावन मंत्रोच्चाराने होईल. दुपारी महिला मंडळाची सुश्राव्य भजने आणि साक्षात हनुमानजीच्या उपस्थितीचा अनुभव देणारे सुंदरकांड पठण पार पडणार आहे. भाविकांना या अलौकिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी प्रेमपूर्वक आवाहन करण्यात येत आहे. या 10 दिवसांच्या सोहळ्यात सहभागी होऊन आपल्या जीवनात रामाच्या आदर्शाची ज्योत कायम ठेवण्याचा संकल्प केला जात आहे. इस वक्त रामनवमी की सब तरफ धूम चल रही है, हर तरफ मंदिरों में तैयारियां हो रही है. ये शहर का सबसे बड़ा राम मंदिर है और यहाँ पर अभी भव्य तरीके से इसे सजाया जा रहा है. आप देख सकते हैं प्यारे प्यारे झूमर लगाए हुए हैं यहाँ पर और लाइटिंग की व्यवस्था की गई है. बड़ी खूबसूरती से इसे सजाया जा रहा है. गॅस टंचाईचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना कमी बसत आहे. सर्वाधिक फटका हा बाहेरगावी शिक्षणासाठी असलेल्या विद्यार्थ्यांना बसत आहे. हजारो विद्यार्थी शिकत असलेल्या हिवरा आश्रमातील विद्यार्थ्यांसह आचारी आणि पोळ्या लाटणाऱ्या मावशींना मात्र चटके सहन करावे लागत आहेत. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे जवळपास 6000 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी 3000 विद्यार्थी गुरुकुलमध्ये राहतात. गॅस अभावी त्यांचे भोजन आता चुलीवर तयार करावे लागत आहे. गुरुकुलमधील विद्यार्थ्यांचे दररोज 2 वेळचे जेवण हे आता चुलीवर बनवावे लागत आहे. वाढते तापमान आणि चुलीवर तयार करण्यात येणारे जेवण शिवाय होणाऱ्या धुरामुळे ही महिलांच्या मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. इतक्या मोठ्या विद्यार्थ्यांचे जेवण तयार करण्यात वेळही बराच जातो. जिल्हा प्रशासनाने आम्हाला आश्वस्त केले आहे की आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आम्हाला ना पहिले गॅसवर पोळ्या करत होतो तर 3 तास लागायचे. आता भरपूर वेळ लागायला लागला त्याच्यामुळे आणि वरचं ऊन आणि शेक जास्त त्रास व्हायला लागला. त्याच्याकरता सरकारने लवकरात लवकर काळजी करावं, आम्हाला गॅसची व्यवस्था करून द्या. विवेकानंद आश्रम एक शैक्षणिक हब आहे. इथे 6000 विद्यार्थी शिक्षण घेतात. पैकी 3000 विद्यार्थी गुरुकुल पद्धतीने राहतात. म्हणजे त्यांना जेवण नाश्ता आपण पुरवतो, राहण्याची व्यवस्था पण करतो. दररोज 3000 विद्यार्थ्यांचा स्वयंपाक करायला लागतो. हे तीर्थक्षेत्र आहे, त्यामुळे येणारे भाविक, येणारे पर्यटक, पर्यटन क्षेत्रसुद्धा आहे. आपलं रुग्णसेवासुद्धा आहे, त्यात येणारे रुग्ण यांच्यासाठी पण मोफत अन्नछत्र आपण चालवतो. असं सगळं मिळून दररोजचा स्वयंपाक बनवायला लागतो. गेल्या 4-5 दिवसापासून गॅसची टंचाई जाणवते, म्हणून आम्ही पारंपरिक पद्धतीनं आपली लाकडावर चूल मांडून मोठीच आपला तवा मांडलेला आहे आणि महिला त्याच्यावर पोळ्या करतायत. त्याचा परिणाम असा होतो की महिलांना खूप त्रास होतो पोळ्या करायला, वेळही लागतो, धुराचा त्रास होतो आणि महिला शक्यतो तयार होत नाही त्याच्यावर करायला. गॅसची सवय लागलेली असते. पण हा प्रश्न लवकर मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं की काही घाबरून जाण्याचं कारण नाही, लवकरात लवकर सगळ्यांना पुन्हा पूर्ववत गॅस उपलब्ध होईल. जिल्हा प्रशासनाने आम्हाला आश्वस्त केलं की अडचण आल्यावर संपर्क करा.
तसं संपर्क आम्ही करू, पण तुर्तास 1-2 दिवसात हा प्रश्न मार्गीला गेला असे आम्हाला. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. राज्य सरकारचे शिक्षक बदली धोरण जिल्हा परिषदेने गुंडाळले. बदली घोटाळ्यातील डेप्युटी CEO शिक्षणाधिकाऱ्यांना वाचवणार कोण? आता तरी ओबेरॉय कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकणार का? मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत कोट्यावधीचा घोटाळा आला समोर. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पुरवठा विभागाला आली जाग. घरगुती गॅस वापरणाऱ्या अनेकांवर धाडसत्र सुरू. गॅस एजन्सी मात्र मोकाट. एसटी चालक व वाहकांच्या नशिबी मात्र उपेक्षाच. ना गादी ना कूलर, सांगा कशी होईल डासांमध्ये झोप. हिवरा आश्रमातील हजारो विद्यार्थ्यांचे जेवण कसे करणार मॅनेज? आचारी आणि पोळ्या करणाऱ्या मावशीच्या हाताला बसताहेत चटके. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,46,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.